त्यांनी द्यायचे प्रयोग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे. ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघेही मंत्री, मी आणि सावे साहेब. तो सावे साहेब बिचारा काठवर आणि मी बी काठवर. मी 3029 ते 2000 अरे नाना पटोले तर 208 मधून निवडून आला. तर मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे. शेवटची निवडणूक ती पार पडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर मला कोणी काही वाकडं बी करू शकत नाही. माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असं तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करेल 18 तास काम करायचं, सरदार रोजगार महिंदार सरकार, आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून. त्या लोकांनी आपली योजना चालते हे दुर्दैव आहे. ज्यावेळेस काही नाही मिळालं त्यावेळेस आठवण येईल काय असतो सरकार, काय असतो आमदार, कसा असतो आमदार. हे लोकांना कळलं पाहिजे. आपले लोक आले सकाळी, नाही सर ही अपना है, ये ऑपरेशन ने मुझे बहुत परेशान करके जा रहा है, अभी गर्दी सब खत्म हो गए और 1,38,000 ये आखिरी के वोट है, लास्ट. इसके आगे कोई और बदलने की ताकत नहीं किसी को, मुझे मालूम है. त्यांनी द्यायचे प्रयोग जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतं मला आहे. ही जे एकंदरीत परिस्थिती बघितली आम्ही दोघेही मंत्री, मी आणि सावे साहेब. तो सावे साहेब बिचारा काठवर आणि मी बी काठवर. मी 3029 ते 2000 अरे नाना पटोले तर 208 मधून निवडून आला. तर मुख्यमंत्री बनणारे लोकांचे हाल आहे. बाळासाहेब थोरात बाबा बाबा म्हणजे राजकारणामध्ये काही राजकारण जे चालू आहे तो भविष्यामध्ये घातक राहील. मी तर आता याच्या पुढे डिक्लेअरच केलं की मी आता सिल्लोड नगरपालिका शेवटची निवडणूक ती पार पडत आणि विधानसभेला मी आता उभं राहणारच नाही. तर मला कोणी काही वाकडं बी करू शकत नाही. मी डिक्लेअर केलं ते. माझ्या मुलांना सांगितलं तुला लढायचं असेल तर तू लढ बाबा. आपल्याला लोकांना विकास नाही पाहिजे, लोकांना काहीच नाही पाहिजे, लोकांना फक्त जातीवाद पाहिजे. तर जातीवादामध्ये हे इतका मोठा भुगी आहे तर तो माणसाला माणुसकीही सोडून द्यावं लागला. मी आज डिक्लेअर केलं होतं की मी सिल्लोडची विधानसभा पुढे लढणार नाही. मला जी काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मतदाराचे मनापासून आभार. माझ्या मुलालाही सांगितलं तुला लढायचं असं तू लढ बाबा, नाही तर जय हिंद जय महाराष्ट्र. कोण करेल 18 तास काम करायचं, सरदार रोजगार महिंदार सरकार, आणि त्याची गिनती लास्ट मध्ये 4 दिवसामध्ये जातावर होती धर्मावरून. आणि पण 10-5 रुपये ज्यांना मत दिले त्यांच्याकडून मी आणायला पाहिजे ना. ते नाही येता येणार. ते 10 रुपये आणणार नाही, 10 लाखाचा निधी आणणार नाही. लोक मरतात तर त्याला कफन बी देत नाही. आणि ही जी सवय लागली ही सवय भविष्यामध्ये तुम्हाला बदलावं लागेल. नाही तर राजकारणामध्ये कोणी कोणाचा विश्वास ठेवणार नाही, कोणी कोणाला मदत करणार नाही, कोणी कोणाला काही हारीचं वाटून मदत करणार नाही. G+3 G+4 अशी एखादी इमारत बांधता येईल का याच्याबद्दल ही सरकारकडे तसा पाठपुरावा अशोकराव तुम्ही करा. तुम्ही प्रपोजल द्या. सरकार आरोग्य केंद्र व्हावं ही अपेक्षा आपल्या या सर्कलच्या लोकांची, विशेषतः आदिवासी असेल, मागासवर्गीय असेल, खेडे पाडे, छोटे छोटे गाव, सिल्लोड शहरापासून सर्वात दूर असलेला भाग कोणता होता तर आपला अंबई. आणि याची परिसरामध्ये गेल्या 30 ते 35 वर्षाची आज आपली अनेक दिवसाची जी मागणी होती अंबईकरांची आणि या सर्कलच्या 19 गावांची, ते सर्व छोटे मोठे गावाचा आज भविष्यामध्ये आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले महंत ओंकारगिरीजी महाराज, अर्जुन